नमस्कार. आज महिला दिनाच्या निमित्ताने स्वराज्याची पहिली महिला सरसेनापती उमाबाई खंडेराव दाभाडे, रणरागिणी, रणझुंजार, रणमर्दिनी या आपल्या स्वराज्याच्या पहिल्या सरसेनापती होत्या. आज महिला दिनाच्या निमित्ताने या उमाबाई दाभाडे यांची शौर्य गाथा मी आज आपणासमोर एका पोवाड्याच्या आधाराने सादर करणार आहे. चला तर मग ऐकूया शौर्य गाथा उमाबाई दाभाडे यांची. पुण्यानजीक आहे एक गाव, पुण्यानजीक आहे एक गाव, नाव तळेगाव सर्वांना ठाव. गावामध्ये भव्य राजवाडा, पंचकल्याणी बसण्या घोडा, पायी असे सुवर्णाचा तोडा. जी जी जी. पुण्यानजीक एक गाव आहे आणि त्या गावाचं नाव तळेगाव आहे. त्या तळेगावामध्ये एक मोठा राजवाडा आहे आणि त्या राजवाड्यामध्ये पायामध्ये सोन्याचा तोडा असणारी एक स्त्री आहे. आणि त्या काळामध्ये पायात सोन्याचा तोडा असणं म्हणजे काय, म्हणजे प्रचंड उत्तुंग अशी कामगिरी करणारी स्त्री या गावामध्ये राहते. आणि या गावातल्या स्त्रीचा शत्रूवर कसा धाक आहे हे आपण आता पाहणार आहोत. जय भवानी जय जगदंबे, जय भवानी जय जगदंबे, नमने तुझ अंबे करुणी प्रारंभे. करीते प्रणाम महाराष्ट्राला, करीते प्रणाम महाराष्ट्राला. महाराष्ट्र शिवाचा प्राण, महाराष्ट्र शाहूची आण. ऐका उमाबाईचे गुणगान हो जी. धन्य उमाबाई दाभाडे, धन्य उमाबाई दाभाडे. शत्रूला खडे चारी रोकडे, ढगातून वीज जशी कडाडे. मारुनी टाच पळवी घोडे, मारुनी टाच पळवी घोडे. फाडती शत्रूचे दाभाडे जी जी जी. ती गंगा भागीरथी, ती गंगा भागीरथी, बिजली तळपती गाठीन गरजती. गात इतिहास माऊलीचा, गात इतिहास माऊलीचा. सांगते प्रसंग एक साधा, सांगते प्रसंग एक साधा. शत्रूवर धक्क उमाबाईचा जी जी. जोरावर खान नावाचा एक सरदार बडोद्यावरती चाल करून आला होता. प्रचंड धुमाकूळ घातला होता. अक्षरशः खेड्या पाड्यांवर हल्ला करत होता. दिवसा ढवळ्या बाई बेटींची अब्रू लुटत होता. गायींना तर धडाधडा कापत होता. अहो याच्या पापाचा घडा भरला होता. त्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांची सत्ता होती आणि शाहू महाराज हे साताऱ्याला होते. साताऱ्याला यावेळी खबर गेली. ही खबर गेली साताऱ्याला, ही खबर गेली साताऱ्याला. छत्रपती शाहू राजांना मोठा विचार पडला जीवाला. कामगिरी पाठवू कोणाला, दिल्लीपती असता जर आला. स्वतः गेलो असतो सामन्याला, स्वतः गेलो असतो सामन्याला. छत्रपती शाहू महाराजांच्या मनाला एक मोठा विचार पडला. आता करायचं काय? याचा अर्थ छत्रपती शाहू महाराज घाबरले होते असा नाही. दिल्लीचा तो छोटा मोठा सरदार आमच्याशी युद्ध करण्यासाठी येतो आहोत आणि आम्ही स्वतः युद्धाला जावं हे शाहू महाराजांच्या कीर्तीला शोभणारं नव्हतं. आणि म्हणून शाहू महाराज म्हणतात, कामगिरी पाठवू कोणाला, दिल्लीपती असता जर आला. स्वतः गेलो असतो सामन्याला. नाही शोभत आमच्या कीर्तीला, जग काय म्हणेल आम्हाला. हत्तीनं चिरलं बेडकाला, हत्तीनं चिरलं बेडकाला. त्यात काय पराक्रम केला, त्यात काय पराक्रम केला. मग काय झालं? मग उमाबाईंना पत्र धाडलं. बघा, शाहू महाराजांनी एका पुरुषाला नाही तर एका स्त्रीला पत्र धाडलं. पत्र टाकलं ते तळेगावाला. जसं उमाबाईच्या हातामध्ये पत्र पडलं, उमाबाईंनी पत्र वाचताच आपल्या सैन्याला घेतलं. आपल्या दोघं लेकरांना छातीशी लावलं, पाठीची ढाल लावली आणि घोड्याला टाच मारली आणि अवघ्या रात्रीमध्ये सातारा गाठलं. आणि सातारा गाठल्याच बरोबर शाहू महाराजांना त्या म्हणाल्या, इतक्या तातडीने बोलवण्याचं कारण काय महाराज? तेव्हा महाराज म्हणतात,
बडोद्याला आलाय जोरावर, बडोद्याला आलाय जोरावर, करतो काराकूर माझं लाय फार, जावे तुम्ही त्याच्या पाणी पत्त्यास, लावा फिटाळून आला रस्त्यास, फते काम करून यावे साताऱ्या जी जी. मग उमाबाई म्हणतात, महाराज काळजी करू नका, कामगिरीवर जाते आज, मला भय नाही मरणाचं, मला भय नाही मरणाचं, पण सांगणं एक शेवटचं, बरं वाईट झालं जीवाचं, बरं वाईट झालं जीवाचं, करा पालन माझ्या लेकरांचं, आहे दिव माझ्या वंशाचं, तळेगाव दाभाडे यांचं, भय नाही मला मरणाचं, दाखविते खानाला पाणी महाराष्ट्राचं जी जी जी. इकडे खान आपल्या धुंदीत मस्त होता. त्याच्या या धुंदीत असतानाच त्याला एक पत्र मिळालं आणि मग खान चिडला, एक औरत आ रही है हमसे लड़ने, एक औरत रसोई बनाने वाले हाथ आ रहे हैं शेर का शिकार करने, ये हम कतई बर्दाश्त नहीं कर सकते, कागज कलम लो और उस औरत को पैगाम भेजो. उमाबाईंना पत्र लिहिलं गेलं, ए बाई, तू एक सामान्य स्त्री, त्यातनं विधवा स्त्री, पदरी 2-2 मुलं, आल्या पावली माघारी परत जा, आमच्याशी झुंज घेशील तर धुळीला मिळशील, आल्या पावली परत जा, नाही तर कुत्ते की मौत मारी जाओगी. खानाचं पत्र बाईंना मिळालं. उमाबाईने खानाचं पत्र वाचलं आणि तोच भडकला. जणू काही वाघीण गरजत होती आणि त्या खानाला सांगत होती, नाही तुझं रक्तस्थळ फोडून या जमिनीवर सांडलं तर नावाची उमाबाई दाभाडे नाही. पांढरे शुभ्र हत्ती, खानाचं 30,000चं सैन्य, उमाबाईंजवळ तर अगदी मोजण्या इतकं सैन्य होतं. घोड्याला टाच मारली, जणू काही चेंडू फळीने बॉल खेळावा अशी रणांगणावरती ही रणरागिणी युद्ध करत होती. खानाचं एक एक सैन्य मारत होती, बाकी सैन्य मागे सरकत होते. या रणरागिणीला पाहून खानाचं सैन्य घाबरलं, सैन्य मागे मागे सरकू लागलं. एवढंच नाही तर खान सुद्धा जवळच्या किल्ल्यावरती गेला आणि लपून राहिला. उमाबाईंचं सगळं लक्ष त्या खानाकडे होतं. एक एक खानाच्या सैन्याला मारून त्याच्या पायऱ्या उमाबाईंनी तयार केल्या. त्या पायऱ्या चढून उमाबाई गडावरती पोहोचल्या. गडावरती पोहोचल्यानंतर जे तलवारीचे टोक होतं ते लावलं ते खानाच्या छातीला आणि म्हणाल्या, बघ बघ ये रसोई बनाने वाले हात. आणि मग काय, खानाला पकडला, पाठीला फक्त शमशीर लावली आणि जोरात कान धरला. हीच शमशीर त्यांच्या पाठीत खुपसली आणि तसाच फरफटत 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 शाहू महाराजांच्या चरणाशी आणला. झाली बाईची प्रतिज्ञा पुरी, झाली बाईची प्रतिज्ञा पुरी, फिरली माघारी जाण्या घरी. फरफटत ओढत खानाला, फरफटत ओढत खानाला, मावेना हर्ष शाहूला. समोर आला उमेला भेटण्या, समोर आला उमेला भेटण्या. उमेला घातली विजय माळा, हो जीजी उमेला घातली विजय माळा, हो जीजी पायी घातला सोन्याचा तोडा, हो जीजी पायी घातला सोन्याचा तोडा, हो जीजी जी जी जी. आजची स्त्री दागिन्यांनी म्हणते, परंतु त्या काळातली स्त्री पायातल्या त्या सोन्याच्या तोड्याने म्हणली होती. हीच गोष्ट आपण आपल्या मुलींना सांगूयात, हाच आदर्श आपण आपल्या समोर ठेवूयात आणि अशाच प्रकारे आपल्या समाजासाठी, आपल्या घरासाठी आणि आपल्या देशासाठी रणरागिणी होण्यात आणि हे स्वराज्य अगदी शेवटच्या श्वासापर्यंत टिकवून ठेवूयात. पुन्हा एकदा उमाबाई दाभाडे यांना महिला दिनाच्या दिवशी शतशः प्रणाम.